हा काय मस्त झालेला आहे प्रॉन्स बन गार्लिक राईस. मस्तच झालंय. मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवतीमध्ये स्वागत करत आहे. तर पाहूया प्रॉन्स बन गार्लिक फ्राईड राईस. मस्त ना. चला, इथे मी वॉक मध्ये 3 चमचे ऑइल घेतलेलं आहे. ऑइल आपलं मस्त सणसणीत तापलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 2 चमचे चॉप केलेले गार्लिक टाकले. आणि गार्लिक एवढ्यासाठी टाकलेले आहेत की ते जास्त शिजवाय. मी करपलेलं म्हणणार नाही कारण तो खमंगपणा आहे. कधी पण तुम्ही राईस मध्ये भाजीमध्ये लसूण जेव्हा घालतात ना तेव्हा तो प्रॉपर शिजला पाहिजे. त्याला गोल्डन कलर आला ना त्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीला किंवा जी आपण रेसिपी करत असतो त्याला तो फ्लेवर. आता इथे मी घातलेला आहे 1 चमचा आलं चॉप, त्याचबरोबर तिखट हिरवी मिरचीचा क्रश. आता हे तिन्ही पदार्थ मी छानपैकी सवतळून घेणार आहे. आणि आता याच्यामध्ये मी टेस्ट मेकर तुम्ही कुठच्याही फ्लेवर म्हणजे कंपनीचा घेऊ शकता. तर हा टेस्ट मेकर मी चिकनचा घेतलेला आहे. याला सूप क्यूब पण म्हणतात, तर ते तुम्ही घेऊ शकता. मी कधी पण चायनीज करत असताना अजिनोमोटोचा उपयोग करत नाही. आता इथे आपण 2 चमचे काळं मिरं पावडर घातले. चायनीज मध्ये तुम्ही जेवढी काळं मिरं पावडर घालाल ना तेवढी टेस्ट चांगली. आणि ही माझी घरची काळं मिरं पावडर. आता इथे मी चांगल्या 2 मुठी कोलंब्या टाकले. ही कोलंबी टायनी जातीची आहे. तुम्हाला जी हवे ती पण कोलंबी घालू शकतात, पण मला बारीक कोलंबी आवडतात. आता इथे मी मस्तपैकी त्या सवतळून घेणार आहे. आणि हे सवतळून घेत असताना इथे मी आपल्याला जे बेसिक सॉस लागतात ते आता ह्याच्यात घालणार. या स्टेजलाच आपण छानपैकी सॉस घातल्यानंतर तुमच्या प्रॉन्स लाईक फ्लेवर येतो. इथे मी सिराचा सॉस घेते. त्याचबरोबर आपल्या सर्वांना आवडता सोया सॉस. माझा सोया सॉस हा थोडासा डार्क असतो, तर तो सुद्धा मी चांगलं अगदी 2-3 टेबलस्पून घेते. आणि आता हे आपण छान परतून घेऊ. इथेच तुम्हाला हवं तर मीठ घाला, नाही तर राईस मध्ये. आता इथे तुम्ही नका मीठ घालू कारण मी इथे ऑलरेडी टेस्ट मेकर घातलाय, त्याला मीठ आहे आणि आपला सोया सॉस, म्हणून मी राईसला मीठ घातलेला. आणि बघा कसं मस्त झालेलं आहे. वॉक मध्ये असा फ्लेवर येतो ना की असं वाटतं चायनीज खायला. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की तुम्ही माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जे पण तिकडे रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या तुम्ही तुमच्या घरी करा. इथे तुम्हाला भाज्या आवडत असतील तर कोबी, पातीचा कांदा आणि सिमला मिर्च थोडीशी घालून. मला असं वाटलं की कोलंबी आपली थोडी अळणी आहे म्हणून मी इथे थोडंसं मीठ घातलं. त्याचबरोबर तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. या आता छानपैकी आपण रेसिपी करतात. या रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये करून बघा. तुम्हाला आवडल्या तर त्याच्या कॉमेंट मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता इथे तुम्ही अशी पण खाऊ शकतात. ही स्टेज आहे ना, ही कोलंबी असेही खाऊ शकतात. तुम्हाला राईस नाही घालायचा असेल तर इथे तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकली तरी इथे सुद्धा तुम्हाला प्रॉन्स गार्लिक मस्त लागेल. आता इथे मी ऑलरेडी राईस माझा शिजवला होता, तो राईस मी इथे घातला आहे आणि आता तो टॉस करून घ्या. हा टॉस करून घेतल्यानंतर याला सगळा फ्लेवर लागतो आणि मग आपण सुंदरसा आपला फ्राईड राईस तयार होतो. खरं तर ह्या रेसिपीज ना खूप अगदी सोप्या आहेत. आपल्याकडे जर सगळी तयारी असेल ना विदिन 5 मिनिटात आपण हे चायनीजच्या रेसिपी करू शकतो. आता हा मी मस्तपैकी इथे टॉस करून घेतलेला. टॉस करताना एक लक्षात ठेवायचं की जेवढं आपलं कमी सांडेल तेवढं बघायचं. आणि हा जो वॉक आहे ना चायनीजचा, हा तापला ना की ह्याला एक स्मेल येतो, म्हणून आपल्याला
राईसला तो फ्लेवर येतो, स्मोकी फ्लेवर. बघा किती सुंदर आपला राईस 2 मिनिटात तयार झाला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.